इस्लामपूर इथल्या प्रकाश मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीच्या ट्रायलला सुरुवात झाली आहे। इस्लामपूरमधल्या 350च्या वर लोकांना कोरोना लस देण्यात आली। हैदराबादेतल्या भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोवॅक्सिन लस इथं दिली जाते आहे। कोरोना काळात काम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील 80% आरोग्य कर्मचारी तर 20% इतर लोकांना ही लस दिली जाते आहे। एकूण 1000 लस रुग्णालयामध्ये आलेले आहेत। लस देण्यासाठी 600 लोकांची नोंदणी झाली आहे। या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर त्याच रुग्णांना पुन्हा 28 दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे। 26 हॉस्पिटलमध्ये प्रकाश हॉस्पिटलची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 350 पेक्षा जास्त रुग्णांनी आपली नाव नोंदणी करून या लसीकरणाचा फायदा घेतलेला आहे। या शहरातल्या आणि तालुक्यातल्या नागरिकांना या लसीकरणाचा खूप मोठा आधार या निमित्ताने मिळेल। कोरोना व्हायरसचं जे प्रतिबंधक लस आहे त्याची आज वॅक्सिनेशन चालू झाले आणि मी इकडे वॅक्सिन घेतलेलं आहे आणि माझी काही त्रास न होता मला एकदम नॉर्मल आहे, जसं आपलं रुटीन आहे तसंच। उत्तर प्रदेशातल्या